नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की सागर हा क्लायंट सोबत बोलत असतो आणि मुक्ता ही उसुचीला धुतलेले कवर घालत असते आणि सागर हा चिडलेला असतो क्लायंट्सवरती आणि तो क्लायंट्स सोबत बोलत असताना कॉफी पित असतो. कॉफी पित असताना त्याची कॉफी उसुचीच्या कवरवरती सांडते. तो आता त्या क्लायंट्सला बोलतो की फोन ठेवा आणि तो फोन ठेवल्यावरती बोलतो की आता मला मुक्ता खूप कावणार, कारण की मी आता ह्याच्यावरती कॉपी सांडली ना, त्याच्यामुळे आता मला मुक्तासारख्या बोलणार. सागर हे काय केलं तुम्ही, हे काय केलं, असं आता तो एकटाच बडबडत असतो. आणि इकडे आता सई हे सर्व पाहत असते आणि मुक्ता सईकडे बघतो तर लगेच तो तिच्याकडे जातो आणि म्हणतो की जादू आहे जादू, ही कुणाला सांगायची नाही, मुक्ता आईला पण सांगायची नाही, असं आता तो तिला सांगतो. आणि लगेच तिथे मुक्ता येते आणि मुक्ता सईला म्हणते की सई तू इथे. तर सई म्हणते की हो, मला आता आदिदादा नाही आहे ना माझ्या खोलीत, त्यामुळे मला आता एकटं एकटं वाटतंय, झोप येईना झाली, मी तुझ्यापाशी झोपू. तर लगेच मुक्ता म्हणते की हो झोप की, विचारायचं काय बाळा, ये, अशी बोलते आणि तिला घेऊन बेडपाशी जाते. तिथं गेल्यावरती सईला बोलते की आता उद्या माझ्या सईमावचा बड्डे आहे, त्यामुळे आज लवकर झोपले तर उद्या लवकर जाग येईल आणि चल झोपूया, असं बोलत असते. आणि ती मागे बघते तर तिथे उषा नसतात. ती विचारते की उषा इथं असतात, त्या कुठं गेल्या. तर लगेच सागर म्हणतो की इथं उषा असतात ना. हो बरोबर आहे, मी आत्ता फोनवरती बोलत होतो तेव्हा बघत होतो. तर मुक्ता म्हणते की अहो मी आत्ता धुवून त्याला उसुचीला कवर घातले आहेत, तोपर्यंत इथल्या उसुची कुठे गेल्या, मी कुठे बाहेरही घेऊन गेलेलो नाही आहे. तर लगेच सागर म्हणतो की हो तुम्ही बाहेर घेऊन गेला का ते बघा की, म्हणजे आपल्याला कळेल. तर लगेच सागर हा सईला खुणवत असतो की सांगू नको म्हणून. आणि लगेच मुक्ता उठते तर खाली पडलेली बेडच्या खाली उसुची तिला दिसते आणि ती बोलते की ही तर कशी पडली. तर ती उचलून घेतल्यानंतर ना त्याला कॉफीचे डाग लागलेले असतात व ती लगेच बोलते की हो ही असं गंमत आहे. तर ही कॉफी कोणी सांडली ह्याच्यावरती. तर लगेच सागर म्हणतो की या सईने सांडली, सईने. तर लगेच मुक्ता म्हणते की सई कॉफी पितच नाही, मग राहिलं कोण, तर तुम्ही. तर त्या तिघंजण खूप मज्जा करतात आणि त्यात ती सई ही पडते. सई पडल्यावरती मुक्ता घाबरते आणि म्हणते की सई तुला खूप लागलं का. तर सई म्हणते की नाही मला नाही लागलं. इकडे आता आदित्य हा झोपलेला असतो, त्याच्यापाशी ते ग्रीटिंग कार्ड असतं आणि तिथे सावनी येते आणि सावनी बोलते की किती छान केलंस ग्रीटिंग कार्ड, पण हे ग्रीटिंग कार्ड तिथंपर्यंत पोचणारच नाही आहे, कारण त्या बड्डे पार्टीला मी तुला जाऊनच देणार नाही आहे. मला माहिती आहे त्या कोळी फॅमिलीचं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, जास्त करून त्या मुक्ताचं. सारखा मुक्ता आंटी करत असतोस ना, तर आता तू माझा एक्का आहेस, त्याच्यामुळे मी तुला यूज करणार. आज मी सर्व काही गमावलं आहे, फक्त तू आहेस आणि तुझ्यामुळेच सर्व कोळी फॅमिली ही माझ्या पायापाशी आहे. कोणी नाही आलं ना तर ती मुक्ता नक्की येईल माझ्या पायापाशी. त्या कोळी फॅमिलीची थुकरी नस मला माहिती आहे आणि तीच थुकरी नस मी दाबून ठेवणार. इकडे आता मुक्ता ही सईच्या डोक्यावरती हात फिरवत असते आणि सागर म्हणतो की झोपू द्या तिला. तर लगेच मुक्ता म्हणते की सॉरी आणि ती बोलू लागते की मला पहिली भेट आठवते हिला बघितलं की, व ती सर्व घडलेल्या पहिल्या गोष्टी ही सागरला सांगू लागते आणि लगेच बोलते की तिला मगाशी लागलं नसेल ना. तर लगेच सागर म्हणतो की नसेल लागलं. तर लगेच सागर म्हणतो की एवढं का पॅनिक होत आहात, मगाचपासून बघितलं मी तुम्ही खूप पॅनिक होत आहात. तर मुक्ता म्हणते की मला आजही भीती वाटत आहे, कारण त्या दिवशी अभिषेकचं सर्व सत्य बाहेर आणलं, त्याच्या आधी पण मला भीती वाटत होती ना, आताही भीती वाटत आहे, काही वाईट घडणार नाही ना. तर लगेच सागर म्हणतो की नाही वाईट नाही होणार, पण खंत एवढीच वाटते की उद्या आपल्या सईचा बड्डे आणि उद्या आदित्य येणार नाही आहे, ह्याचंच फक्त वाईट वाटतं. तर लगेच मुक्ता म्हणते की मी सईला शब्द दिला आहे ना, मी उद्याच्याला काहीही करून आदित्यला इथं बड्डेला आणणार. दुसऱ्या दिवशी मुक्ता ही आता सईला विश करत असते, बोलत असते की आज माझ्या लेकीचा बड्डे आहे, मी खूप वेगळ्या प्रकारे बड्डे सेलिब्रेट करणार, जसं माझा आई बाबा माझा करत होते तसे. तिला आठवू लागतं की तिला तिचे बाबा कसे गिफ्ट द्यायचे बड्डेला, ते सगळं आठवत असते ती. जे प्रेम माझ्या आई बाबांनी मला दिलं तेच प्रेम मी माझ्या सईला देणार. हे सर्व ऐकल्यावरती माझ्या बाबांना किती आनंद होईल, जे जे मला माझ्या बाबांनी दिलं ते मी आता सईला देणार, असं आता मुक्ता बोलत असते. नंतर ती सागरला उठवते आणि सागरला उठवल्यावरती ती सागरला म्हणते की बघा माझा पदर कसा तिनं धरला आहे, ती सोडतच नाही आहे.
त्या कपाटातली साडी घ्या आणि माझ्यापाशी द्या, मी ते व्यवस्थित सोडवते. आणि ते मुक्ता तिच्या हातामध्ये दुसरी साडी देते आणि तिची साडी सोडवून घेते. तर सागर म्हणतो की हे काय केलं? तर लगेच मुक्ता म्हणते की लहान मुलांच्या मिटल्या डोळ्यात स्वप्न असतात आणि मिटल्या मुठीत विश्वास असतो. आपली आई आपल्यापाशीच आहे हा विश्वास तिच्या त्या मुठीमध्ये आहे. व आजचा भाग इथेच संपतो. उद्याच्या भागात काय घडणार आहे हे पाहणे खूपच रंजक ठरणार आहे.